कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे। आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे। मात्र सध्या आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये देखील बंडखोरी झाली आहे। काही ठिकाणी महायुतीमधील शिवसेना भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत। आपण आता आहोत त्या ठिकाणी या परिसरात देखील शिवसेनेचे पदाधिकारी अनंत पगारे यांनी अपक्ष बंडखोरी केली आहे। त्यांच्या पत्नींनी या ठिकाणी उमेदवारी दाखल केली। आपण या ठिकाणी पाहू शकता की त्यांचा प्रचार सध्या ऐन रंगात आलेला पाहायला मिळतो। शिट्टी या निशाणीवर या ठिकाणी ते घरोघरी जाऊन आज प्रचार करतात। एकंदरीतच या प्रचारासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता की शेकडो अशा महिला त्यांच्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल नेमका तुम्ही प्रचार आज सुरू केलेला आहे, कोणत्या मुद्द्यावर प्रचार सुरू आहे? आम्ही गेली 3 दिवसापासून प्रचार करत आहोत। जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आजवर आम्ही जी कामं केली जनतेसाठी त्या कामांचं फळ आम्हाला मिळताना दिसत आहे। माझे मिस्टर शिवसेनेचे पदाधिकारी होते। जस्ट बिकॉज जे राजकीय वातावरण आता आपण बाहेर बघतोय की म्हणजे एकंदरीत तुम्हाला उमेदवारी नाकारली होती, त्यानंतर उमेदवारी माघार घेण्यासाठी देखील दबाव होता। कसं असतं की स्थानिक लेवलचं इलेक्शन आहे। स्थानिक लेवलमध्ये कसं असतं की जनतेच्या मनातला चेहरा त्यांना त्यांच्या सेवेमध्ये हवा असतो। तुम्ही कुठलाही चेहरा त्यांच्यासमोर आणून ठेवाल तर ते चालणार नाही। जो काम करतो तोच पुढे येतो असं आहे। आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा चेहरा कोण आहे हे जनतेला माहिती आहे। त्याचंच एक प्रतिनिधित्व म्हणून मी अपक्षातून फॉर्म भरला। माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला आणि आमची निशाणी शिट्टी आहे। शिट्टीच्या चिन्हासोबत आम्ही इलेक्शन लढवत आहोत आणि गेली 3 दिवसापासून आम्हाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। कोणता मुद्दा असणार आहे प्रचारासाठी? काय मुद्द्यावर तुम्ही प्रचार करता सध्या? जनतेची सेवा हा एक स्वाभिमान असणार आहे आमचा की आम्ही आजवर जे करतो तेच आम्ही पुढे करणार। बाकी गोष्टींशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। जे काम आम्ही आजवर करत आलो तेच आम्ही पुढे करणार। बाकी राजकीय घडामोडी काय ह्या चालत राहणार। दादा, काय सांगशील? एकंदरीत राजीनामा दिला होता पक्षाचा आणि अपक्ष उमेदवारी दाखल केली होती। अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा अर्थ माझा, मी गेली 20 वर्षापासून पक्षाच्या कालांतरात काम करत आहे। पण जी आम्ही विकास कामे केली आहे त्या विकासामध्ये आम्ही इथं अपक्ष उभे आहेत। जनतेला माहिती आहे की कामं कोणी केली। गेले 20 वर्ष हा वार्ड इथे स्थानिक नगरसेवक शिवसेना येऊन गेली आहे, BJP येऊन गेली आहे, सगळे उमेदवार येऊन गेले। पण त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तो काँक्रीट बनवून केला नाही। दुसरं मलबारी बैठक बसते आपण तिथं बैठक रस्ता आपण केलेला आहे। हे सगळ्या सुविधा आपण दिलेल्या आहे। ह्या लोकांनी दिलेल्या शिवाजीनगरच्या हे शिवाजी लोकांना जनतेला माहिती आहे। जनता हुशार आहे। जनता या निवडणुकीत पैशावाल्याला मागे टाकतील आणि जे खरे काम करणारे आहे त्यांना निवडून येतील। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर कल्याण पश्चिमेकडील या प्रभागात देखील बंडखोरांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधातच दंड ठोपटल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता 16 तारखेलाच 15 तारखेच्या मतदानानंतरच याचा निकाल काय होईल हे स्पष्ट होणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण। जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज।